इराणमधील आंदोलनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि इराण आणि आसपासच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. इराणमधील सध्याच्या घडामोडी लक्षात घेता भारतीय नागरिकांनी तात्काळ इराण सोडावं अशा सूचना भारतानं दिल्या आहेत. सध्या इराणमध्ये असलेले भारतीय नागरिक, मग ते विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक किंवा पर्यटक असोत, त्यांनी व्यावसायिक विमानांनी किंवा उपलब्ध वाहतुकीच्या मार्गांनी इराणमधून बाहेर पडावं असा सल्ला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. इराणमध्ये अंदाजे 10,000 भारतीय आहेत, ज्यात अनेक विद्यार्थी आहेत. दरवर्षी भारताच्या विविध भागांमधून हजारो शिया यात्रेकरू इराणला भेट देतात. तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन संपर्कासाठी हेल्पलाईन देखील जारी करण्यात आल्या आहेत. इराणमधील सुरक्षा परिस्थिती आणखी बिघडली असल्यानं भारतानं आपल्या नागरिकांना इराणला प्रवास टाळण्याचा देखील सल्ला दिला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या